बिग बॉस फेम आणि सबसे हटके राधा पाटील मुंबईकर आत्ता आमच्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर शिवराज आनंदराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आलात, काय सांगाल? काय नाही, छान वाटतंय मला बेळगावमध्ये येऊन. कारण की खूप दिवस झालं मी शो नाही केले, बिग बॉसमध्ये होती म्हणून. तर छान वाटतंय, खूप दिवसानंतर शो केला. परत पब्लिकनी खूप जास्त प्रेम दिलं मला, सो मला खूप छान वाटतंय. एकंदरच बेळगावचं वातावरण काय वाटलं आपल्याला? बेळगावचं वातावरण, मी आधी पण शो केला आहे तेव्हा पण मी बोलली होती की बेळगावमध्ये खूप छान धमाल करता येते. आणि इथले जे पब्लिक आहे, महिला असतील किंवा जेंट्स असतील, सगळे लोक मला खूप जास्त प्रेम देतात. तर मला भरपूर आवडतं आणि बेळगावमध्ये तर आवडतं. बिग बॉसमध्ये आत्ताच तुम्ही जस्ट बाहेर आलेला. खरं तर वातावरण कसं वाटलं? आणि महत्त्वाचं म्हणजे रितेश देशमुख आणि तुमचं ट्युनिंग खूप चांगलं होतं, काय सांगाल? भाऊ तर खूप छान आहेत, मला समजावून सांगत होते प्रत्येक टायमाला. मला कळत नसल्यामुळे मी स्वतः एक्झिट घेतला आहे, पण माझी एंट्री परत आहे आणि परत तुम्ही प्रेम द्या माझ्या एंट्रीला. आणि माझा नवीन पिक्चर पण येतो आहे आता, मराठी चित्रपट आहे, तर त्या चित्रपटासाठी पण खूप जास्त प्रेम द्या. अजून काय कोणता वेगळा सिनेमा आहे का, म्हणजे भविष्यात मोठ्या पडद्यावर आम्हाला तुम्हाला बघायला? मोठ्या पडद्याचाच सिनेमा आहे आणि मी फर्स्ट टाइम करते आणि मला एवढा मोठा सिनेमा भेटला आहे. आता मला अलाउड नाही म्हणून डायरेक्टरचं नाव नाही सांगते, पण 1 वर्षभरामध्ये तरी तो पिक्चर येईल. आता आमचं शूट स्टार्ट झालं आहे. खूप छान आहे पिक्चर. तुम्ही जसं मला नेहमी प्रेम देता, त्या पिक्चरला पण खूप जास्त प्रेम द्या. खरं तर तुमचा मी कार्यक्रम बघितला आणि इतर राज्यात जेव्हा कार्यक्रम असतो, मुलांबरोबर महिलांची संख्या जास्त असते तुमच्या कार्यक्रमात, काय? हां, महिलांचा असतो, कारण की लावणी आम्ही पारंपरिक जी लावणी आहे ती पारंपरिक सादर करतो आणि बाकीच्या गोष्टी जे असतील, आत्ताच्या तरुण मंडळीला जे आवडतं तेच आम्ही सादरीकरण करतो स्टेजवरती. आणि महिलांसाठी पण आम्ही स्पेशली दुसरे गाणी ठेवले आहेत, तर ते येतात आवर्जून बघण्यासाठी. शिवराज जाधवांचा कार्यक्रम आज होता. एकंदरच ह्या सगळ्या ऑर्गनाईजबद्दल आपल्याला काय वाटलं? त्यांनी म्हणजे आमची एवढी केअर घेतली. म्हणजे मुंबईवरून आम्ही आलो आहोत. हॉटेलचे रूम, स्टे, वॅनिटी, खाणं वगैरे, परत स्टेज, आम्हाला कोणाचा त्रास नाही झाला पाहिजे, हे खूप त्यांनी काळजी घेतली आहे. आणि मी पहिल्यांदा इथे बेळगावमध्ये म्हणजे एवढं असं मला प्रेम भेटलं आहे की कलाकारांची जी काळजी घेतली जाते ती खरं तर लोकांनी ह्या शोमधून दिसली पाहिजे. त्यांना, मला तरी मनापासून वाटतं, खूप छान काळजी घेतली त्यांनी. राधा पाटील मुंबईकर यांच्यासारखं म्हणजे तुम्ही स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचलात, अशा असंख्य मुली आहेत, त्यांना काय संदेश द्याल? काय नाही, कष्ट करा. कष्टाचं फळ हे नेहमीच भेटतं. लेट भेटेल पण भेटेल, म्हणून कष्ट करा, तुमचं पण नाव होईल. तुम्ही आम्हाला या बिझी शेड्यूलमधून जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या होत्या राधा पाटील मुंबईकर. कॅमेरा पर्सन अंकुश कामासह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.